नमस्कार. निवडक उद्यमी आणि पुढच्या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याकडे आमचे अजून दोन सभासद पण जॉईन झालेत निवडकचे. त्याच्यात मागे गंमत अशी अँथनी साहेब दिसतात, आणखीन भार्गव एंटरप्राइजचे आमचे वाकडे म्हणून सर दिसतात आणि निशांत आहेच नेहमी जर का. तर याच्यात गुड आम्ही एक मॉर्निंग. फक्त अरे गुड येस इव्हनिंग. येस येस निशांत, काय झालं? सर, काय? सुरू केलं पॉडकास्ट. हा? सर, पॉडकास्ट सुरू केलाय. ओ सॉरी. नाही, ठीक आहे, हरकत नाही, एवढं काय नाही, फॉर्मल नाही, फक्त तर आज आमच्याकडे दोन अजून पण दिसतात आमचे मेंबर्स. याचं कारणच असं आहे की आम्ही अपील केलं होतं की ज्यांना पार्टिसिपेट करायचं आहे ते जरूर करा, असं काहीच नाही की आम्ही दोघेच असं. फक्त सहभागी पार्टिसिपेशन पाहिजे असं सांगितलं होतं पाकडे सरांना सुद्धा. तर आपण सुरू करूया. त्याच्या आधी थोडंसं निवडक उद्यमीबद्दल सांगतो. निवडक उद्यमीच्या बद्दल तुम्हाला जास्ती माहिती हवी असेल आता, तर मी खालती एक लिंक टाकेन. त्या लिंकवरून तुम्हाला प्रत्यक्ष ग्रुपची माहिती कळेल. तर थोडंच सांगतो की तुम्हाला जर एक सिलेक्टिव्ह आणि चांगल्या विचारांची जर कंपनी हवी असेल व्यावसायिक, तर निवडक उद्यमी एक राईट ग्रुप आहे. मी खालती माहिती टाकतो आणि तुम्हाला ती कळून जाईल. मी त्यात वेळ घालवणार नाही आता. पॉडकास्टचा पर्पज असं आहे की हे पॉडकास्ट म्हणजे असं टिपिकल पॉडकास्ट नसतं हे. आम्हीच आमच्या आपापसात जे बोलतो आणि समोर येणारे प्रश्न त्याच्याबद्दल बोलतो. आमच्या ग्रुपवर ग्रुपवर काय चालतं ते हेच चालतं की अनुवंशिकतेबद्दल आमचं एक चाललं होतं ग्रुपवरती चर्चा. आणि मग त्याच्यातून असं उगाच विषय आला की याच्याबद्दल काय करायचं बाबा, की वारसा हक्काने पुढे आपलं चालू ठेवणं बरोबर आहे का, चूक आहे का, नाही का, काय याच्याबद्दल जरा साधक बाधक चर्चा करूया, असा आमचा विचार विनिमय झाला. आणि त्याची ही फलश्रुती की आता आपल्याला आम्ही 3-4 लोक प्रत्यक्षात दिसतोय तुम्हाला. तर मी पुढचं फक्त यावेळी चाल देताना निशांतला सांगतो की विषयाची चाल देऊन तू पुढे चालू कर, म्हणजे आपण आपलं मत व्यक्त करू. वाकडे सरांना थोडंसं लवकर जायचंय, त्यांची एक दुसरी मीटिंग आहे. तर माझ्या मते तू जे बोलशील त्यात त्यांना फक्त थोडंसं पहिलं हे दिलं आपण, तर थोडंसं बरं पडेल. बरोबर ना सर? चालेल. ओके, धन्यवाद. स्वागत सगळ्यांचं. तर विषय म्हणजे विषयाला सुरुवात म्हणून अशी झाली की एक ग्रुपवरती पोस्ट आली होती की पोस्टचा विषय असा मांडला होता की भावी पिढीला वडिलांचा किंवा वडिलोपार्जित व्यवसायात रस नसतो आणि त्याच्यावरती मग काय करायचं, म्हणजे रस नसण्याची कारण हा एक विषय असू शकतो. पण त्या अपेक्षा असणं, त्या चूक बरोबर हाही एक डिस्कशनचा मुद्दा असू शकतो. काही मी तिथे मत मांडलं होतं की काय होत आहे, म्हणजे ह्याला बरेच पदर आहेत. काल सुसंगत काही गोष्टी जर बघायला गेल्या तर बाय अँड लार्ज भावी पिढीला वडिलांच्या व्यवसायात रस नसण्यामागची काहीतरी कारण, मग त्याच्यात सांस्कृतिक जडणघडणीचा भाग आला, आजची देशातली राजकीय परिस्थिती आली, तंत्रज्ञान आलं, असं सगळं आलं आणि त्या हिशोबाने काही चर्चा झाल्या. आणि त्यालाच पुढचे जोडून म्हणून आज आपल्याला वेगवेगळ्या उदाहरणांनी बोलायचंय. अँथनी सर आहेत आज, वाकडे सर आहेत. त्यांच्या त्यांच्या व्यवसायात ते बरीच वर्ष काम करतात आणि तेही त्यांचे अनुभव शेअर करणार आहेत. मी शेवटी बोलतो सर, कारण मी काही मतं मांडलेली आहेत. वाकडे सरांना असंही जायचंय तर त्यांनी सुरुवात करावी. एक वेगळा अँगल पण मला मांडायचा आहे, त्यामुळे मी शेवटी बोललेलं बरं. तर वाकडे सर, ओव्हर टू यू. थँक्यू. नमस्कार. खूप छान विषय आहे, कारण हा विषय तसा म्हणलं तरी ज्वलंत आहे प्रत्येक आईबाबाच्या दृष्टीने. जे व्यवसाय करतायत की मी व्यवसाय चालू केला, मी एवढं कष्ट घेतलं, एवढा मोठा व्यवसाय केला आणि त्या व्यवसायाला पुढे घेऊन जाण्यासाठी माझा मुलगा किंवा मुलगी का उत्सुक नाहीये किंवा का उत्सुक आहे, हा प्रश्न बऱ्याच वेळा पडतो. पण माझंच उदाहरण घ्यायचं सुद्धा, आणि माझ्यामध्ये माझ्या व्यवसायाची जी धुरा आहे, मी सोलरमध्ये काम करतो. सोलर वॉटर हीटर, सोलर पॉवर जनरेशन मध्ये गेली 15 वर्षे सोलर मध्ये काम करतोय. तर माझ्या मुलाचं बी इलेक्ट्रिकल झालं आणि त्यांनी त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला आणि चालू केलेलं आहे. तो आता बऱ्यापैकी काम ह्या मागच्या 7-8 महिन्यामध्ये माझं जॉईन झालंय आणि तो मला मदत करतोय. आता तो कितपत पुढे करेल किंवा तो हे करेल, हे पुढचं भविष्य सांगेल. भविष्यामध्ये ठरेल काय आहे ते. पण कमीत कमी त्यांनी त्या हिशोबाने काम चालू केलेलं आहे. आता जवळजवळ माझं 25% काम तो सांभाळतोय. तर ही एक गोष्ट झाली. आपल्याला अपेक्षा असते की आपल्या पुढच्या पिढीने करावं, की जे म्हणजे त्याला ते सोपं पण जाईल आणि आपण एक काहीतरी बेस तयार केलेला असतो. तर
हा एक त्याचा व्ह्यू आहे. दुसरा असतं की त्यांनी तेच का करावं असं पण आहे. त्याच्यात त्याची मर्जी बघितली पाहिजे. त्या म्हणजे आपण केलंच पुढे केलंच पाहिजे असं काही आपण त्याच्यावर कंपल्शन करू शकत नाही. पण एखादा माझ्यासारखा सुदैवी असतो की तो त्याला तसं मिळू शकतं की होऊ शकतं असं मला वाटतंय त्याच्यामध्ये. बरोबर. येस. अँटोनी सर, मी अच्छा तर मला वाटतं याला बरेचसे पदर आहेत या विषयाला ऍक्च्युली, आणि त्याचा त्या हिशोबाने विचार करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे जनरेशन बिझनेस करतो त्याचं कॉन्टेक्स्ट वगैरे बरंचसं काही बदलत राहतं. नंतर फाउंडर जो कोणी असतो, म्हणजे एस्पेशली फर्स्ट जनरेशन मध्ये जो कोणी फाउंडर असतो त्याची स्वतःची वैयक्तिक जडणघडण कशी आहे, आणि त्याची जी काही सायकॉलॉजी आहे, किंवा मी असंच केलं तसंच केलं, तर ते त्याचं असणं आणि त्याचं जे काही वागणं चालणं बोलणं आहे ते खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर मग जे पाल्य संबंध आपण जे बोलतो ना, ते सुद्धा महत्वाचे आहेत. म्हणजे इट्स नॉट जस्ट अ बिझनेस ट्रान्सफर, पण अगोदरची पिढी आणि येणारी पिढी याच्यामधला जो संवाद आहे किंवा दुरावा आहे, अ, इच्छा, आकांक्षा, अपेक्षांचं जे काही ओझं किंवा देणं-घेणं आहे, तर तो एक पदर आहे. त्याच्यानंतर जी भावंडं आहेत, राइट, किंवा बहीण-भाऊ आहेत, त्यांच्यामध्ये कधी-कधी सुप्त अशी स्पर्धा असते, किंवा रायव्हलरी असते. सुप्त अशी स्पर्धा किंवा रायव्हलरी आपण ज्याला बोलू शकतो ती असते. तर तो एक पदर आहे. अ, कुठल्या दिशेला व्यवसाय न्यायचा आणि पुढे व्यवसायाचं नक्की काय करायचं, याच्याबद्दलची जी काही एक व्हिजन ज्याला आपण बोलतो, तो व्हिजन अर्थात बराचसा फरक असतो. त्याच्यानंतर मग मी किती काम करतोय, दुसरा कोण किती काम करतोय, ही एक कळत नकळत आलेली स्पर्धा, किंवा ते आपण काय बोलतो त्याला ना, इनइक्विटीज जे आहेत ना, म्हणजे मी किती करतोय आणि माझा भाऊ किंवा माझी बहीण किती काम करते आणि मग त्याला एवढं काम, मला एवढं काम. तशी एक जणू एक प्रकारचा हेवा व मत्सर वाटण्याची शक्यता, तो एक पदर झाला. आणि ऑफकोर्स त्याच्या पुढे ताबा कोण घेईल? तर हे असे काही 4-5 वेगवेगळे पदर आहेत या टॉपिकला. सगळेच म्हणजे सगळ्याची प्रत्येकाची अजून एक सखोल दिशा होऊ शकते त्याच्यावर. तर आय थिंक दॅट इज व्हॉट माय स्टार्टिंग ब्रीफ वुड बी. ओके. ऍक्सेप्टेबल कम्प्लिटली. सर, मित्र सर, तुम्हाला काय मांडायचं मग त्याच्यावर? नाही, मी म्हणेन की तू बोल ना, हो. बोलत जाईल. अच्छा. आणि माझ्या थोडी बँडविड्थ थोडी हे आहे, स्वाती पण ओके. बसली दुसऱ्या विचारतो, ओके. व्हिडिओ ओके. बंद केला. हा. तर एक तर विषय आपण जो मी मांडला की अ, मुलांना रस नसण्यामागचं एक कारण मी मांडलं होतं, एक अग्रलेख शेअर केला होता, पावलांचं मतदान. की ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चर, एक तर त्याच्या आधीचा एक फर्स्ट कॉन्टेक्स्ट असा द्यायला लागेल की आता तंत्रज्ञानाने जग जवळ आलं. म्हणजे जे मी ग्रुपवरती लिहिलं होतं की अमेरिकेतली मंडळी आज जे नेटफ्लिक्स बघतात तीच भारतातली मुलं त्याच वयाची रिअल टाइम बेसिसवरती बघतात. त्यामुळे जगात काय चाललंय, काय ट्रेंडिंग आहे, काय न्यू एज बिझनेस आहेत, काय बिझनेस मॉडेल चेंज होतात आहे. इंटरनेट ह्या एका गोष्टीने किती बिझनेस मॉडेल चेंज झाली आपण बघतो ते. तर त्याच्यामुळे मग होतं काय की ते एक्सपोज आहेत सगळ्या, आणि टिपिकली तंत्रज्ञान परसे असं नाही, पण ते एक्सपोज आहेत जगात काय चाललंय ते. त्यामुळे समजा ओल्ड एज बिझनेस असेल जो फिजिकल डिस्ट्रीब्युशन मध्ये खूप धोर मेहनत घेऊन दररोज वेगवेगळ्या शहरातल्या गावातल्या दुकानांमध्ये जाऊन डिस्ट्रीब्युशन बिल्ड करून सेल्स फनेल बिल्ड करून एका लेवलला गेला असेल, ते सेम काम इंटरनेटमुळे आज जे बिझनेस मॉडेल मी वापरतोय की फिजिकल डिस्ट्रीब्युशनची गरज नाही, डिपेंडेबिलिटी कमी झाली, त्याचे फायदे आहेत. MRP नामक एक मूर्खपणाचा कन्सेप्ट आहे भारतामध्ये, त्याच्या अगेन्स्ट मध्ये मी जेव्हा फिजिकल डिस्ट्रीब्युशन हा पीसच एलिमिनेट करतो, तेव्हा मी एक असं क्लेम करू शकतो की मी तुम्हाला MRP ला सर्टन पर्सेंट डिस्काउंट देतो, कारण मधलं सप्लाय चेनला जे मार्जिन देण्यात पैसे जातात ते ऍज अ डिस्काउंट कन्झ्युमरला पास ऑन केले, तर मी एक विन विन सिच्युएशन क्रिएट करू शकतो. हे एक बिझनेस मॉडेल आहे, एकदम डिस्रप्टिव्ह आहे.
तर मग तसं असताना नवीन पिढीला हे जर कळतंय तर त्यांनी ते तुम्ही जे सांगितलेलं किंवा तुम्ही जी खरडेगाशी ती करायलाच पाहिजे आणि त्याच्याबद्दल अनअपॉलिटिकली त्यांना थोडस प्रेशर मध्ये आणणं हे कितपत शहाणपणाचं आहे. किंवा त्यांनी ते वागवावं का? जर त्यांना दिसतंय की जे काम तुम्ही करत होता त्या तंत्रज्ञानामुळे मी चुटकीसरशी करू शकतोय, मला ते जमतच आहे. हा हा एक भाग झाला. आणि मग दुसरा मुद्दा जो मी मांडला होता की मग ती मंडळी आज जे काय तो जो डेटा इंडियन एक्सप्रेसचा डेटा होता 2012 नंतर जे कोण 10वी-12वीला बोर्डात आलेली मंडळी होती जे जेन्युअनली ब्राईट स्टुडंट होते ते आज भारतात नाहीत, ते भारताबाहेर आहेत. आता ह्याला गुलामी आकर्षण म्हणायचं का तर तसंही कोणी माझ्याबद्दल आरोप केला तर चालण्यासारखं आहे, पण जे फॅक्ट आहे ना समोर घडतंय ती मंडळी इकडे थांबत नाहीत. कारण ईज ऑफ बिझनेस हा जो काही प्रकार म्हणतो तो भारतासारख्या देशात नाही आहेत. रेस्टॉरंट काढायचं झालं तर 50 परवानग्या लागतात, है ना. तर मग मी उदाहरण दिलं होतं की अरे यार सोसायटीत पाणी आलं नाही तर सोसायटीच्या ग्रुपवरती जी काही फालतुगिरी चालते ती त्यांना ती आवडणार नाहीये आणि ते आपण ऍक्सेप्ट करायला पाहिजे की हा वेळेचा अपव्यय आहे. आता म्हणून मग आम्ही एवढा खस्ता खाऊन धंदा बनवला आणि तुम्हाला तो चालवायचा नाही, काय तुम्हाला सांगायचं काय म्हणायचं असं म्हणणं कितपत योग्य आहे आणि कशाला? म्हणजे त्याचा बेस पण एवढा काय मला ग्रेट वाटत नाही की तुम्ही जे म्हणताय ते तार्किक आहे. त्यांना जर ते काम पटकन चड्डीशी होण्यासारखं आहे आणि वेळेचा अपव्यय हा जर सगळ्यात महत्वाचा भाग जर त्यांना अवॉइड करायचा दिसतोय, जे जे होऊ शकतं, जे त्यांना असं माहितीये की मी इथून उठून अमेरिकेत गेलो तर मी हाच धंदा मच मोर ऍट इज करू शकणार आहे, लवकरात लवकर स्केल करू शकणार आहे. आणि मग होतंय कसं की आपल्या इकडे कॉम्पिटिशन असल्यामुळे आपली बरीच वर्ष जातात, मग आपलं जगणंच राहून जातो. साठीला सगळीजण हा हा सूर आळवतातच किंवा ही तक्रार करतातच. आणि आजच्या जनरेशनला सगळं त्यांच्या उमेदीच्या काळात जगायचंय की त्यांना मजाही करायचं आहे, ट्रॅव्हलही करायचं आहे, जबाबदाऱ्याही पार पाडायच्या आहेत, व्यवसायही करायचा आहे, त्याच्या स्केलही गाठायचं आहे. मग त्यांनी तो पर्याय निवडला तर चुकतंय कुठे? हा आता मी असं म्हटलं तसं की थोडा देशभक्ती हा विचार केला तर शिकायला गेलेली मंडळी परत काय येत नाहीत हा एक वादाचा मुद्दा असू शकतो. त्यांची जबाबदारी त्यांच्याकडे जाईल. कारण आजचा डेटा असा सांगतो की जे स्थलांतर होत होतं ते टिपिकली युएस मध्ये जी मंडळी जातात किंवा प्रोग्रेस कंट्रीज मध्ये जी जातात ती मेजॉरिटी इंडिया, चायना आणि मेक्सिको मधून जात होती. आता आपण चायना आणि मेक्सिकोला मागे काढलंय. बरं, एक महत्वाचा फरक म्हणजे चायनीज मुलं जी जात आहेत ती परत येत आहेत आणि डिपसिक नावाचं काहीतरी त्यांच्या इकडे तयार करतात आहे, जे आहे अमेरिकेला मागे काढणं हा चायनीज लोकांचा एक काय म्हणू शकतो एक आता त्यांच्या गव्हर्नमेंटने की त्यांच्या एका सोशल सेटअपचाच भाग आला, त्यांना ते बाळकडूच पाजलेलं असं, त्यामुळे ती मेहनत करतात. तसं भारतामध्ये होताना दिसत नाही. त्याची जबाबदारी कदाचित आपण आजच्या लोकांकडे टाकू शकतो. पण जो इज ऑफ बिझनेस हा प्रकार म्हटला त्याच्यावरून आपण असं मान्य करायला हवं की त्यांना अ, एक व्यवस्थित बिझनेस सेटअप करण्यासाठी बाकीचे एन्व्हायरमेंट अवेलेबल आहेत. तर मग त्या भावनिक साधाला किती बळी पडायचं? कारण पैसा महत्वाचा आहे, त्यामुळे खिशात हात घालून जे काही मिळतंय त्याच्यावरती ते लोक जास्त विश्वास ठेवत असतील तर त्याला चूक कसं म्हणायचं? असा एक तो मी मुद्दा मांडला होता तेव्हा. आणि आज मला जे म्हणायचंय की अजून एक जो मुद्दा मांडला होता की वडिलांनी राईट टाइमला इफेक्टिव्ह डेलिगेशन करून निर्णय घेण्याचं स्वातंत्र्यच नाही दिलं तर मुलाला बिझनेसमध्ये आल्यानंतर पण सेन्स ऑफ अचिव्हमेंट नसते. तो कायमच वडिलांचा एक प्रॉक्सी म्हणून जेव्हा त्याला जगायला लागतं त्याच्या एका लिमिट नंतर मुलांना राग यायला लागतो आणि मग तिथे वाद सुरू होतात आणि म्हणून मग त्यांना यायचं नसतं. तर ते जे इफेक्टिव्ह डेलिगेशन चुकतंय किंवा तुम्ही आता सेटअप केलात आत्ता तंत्रज्ञानाच्या हिशोबाने किंवा कन्झ्युमर बिहेवियरच्या हिशोबाने सगळे मार्केटिंगचे फंडे बदलले तर ते तुम्हाला समजत नाहीये. मला ते करू द्या आणि मला निर्णय घेऊ द्या. त्याच्यात जर तुम्ही आडकाठी केली तर ती सेन्स ऑफ अचिव्हमेंट राहत नाही, मग ते कशाला करतील? आता हे आपण मान्य करत नाही समजा आजची पिढी. आणि मग युजली म्हणजे वयानुसार आपण म्हणतो तसं ना, फक्त सरकारी उपक्रमामध्ये सेवा ज्येष्ठतेला प्राधान्य. इन इन कमर्शियल लाईफ मेरिटोक्रेसी विन्स. ती गुणवत्ता जर जिंकणार असेल आणि तुम्हाला ते समजत नाही आधीच्या पिढीला की आता कसं चालतं ते क्विक कॉमर्सने कसा व्यवसाय स्केल होऊ शकतो, आणि तरी सुद्धा तुमचे काहीतरी आपण म्हणजे एकतर आमच्या पिढीने ते वागवलं की अं, आईचे उपकार चांगली सोलून जोडे केले तरी फिटणार नाही. हे आता अति होते. म्हणजे
आई पण तू तेव्हाच झाली जेव्हा मुलगा जन्माला आला ना. तर मग ते त्याचं इमोशनल प्रेशर किती बिल्ड करायचं, कारण तुम्हाला समजत नाहीये की जग कुठल्या दिशेने चाललंय. आणि मग तुम्ही तक्रार करताय की नेक्स्ट पिढी आमच्या व्यवसायात यायला तयार आहे. तर तो एक मुद्दा होता. आणि लास्टली मला जे आता बाय अँड लार्ज मला वाटतंय की एक समजा मी मिलेनियल आहे, 80s मधला जन्म, तोपर्यंतच्या पिढीने ना काय म्हणू शकतो की त्याच्या आधी आपण सर एकंदर सोशल सेटअपच भारत 1991 च्या उदारणीकरणानंतर आज श्रीमंत देशात जातोय तो. पण एवढा मोठा देश आहे म्हणून अजूनही आपण प्रोग्रेसिव्ह कंट्री आहोत. पण त्याच्या आधी सगळं काटकसर, पैसे वाचवणं, मग त्याच्यासाठी अंग मेहनत करायला लागली तरी चालेल, असाच एक सेटअप होता, सोशल सेटअप. पण आज लोकांना टाइम कॉस्ट समजते की किती वेळात माझं काम होत आहे वगैरे. त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की हार्डवर्कने धंदा बनतो हे जे आपल्याला तेव्हा वाटत होतं ते आता सक्सेसफुली मोडीत निघालं. म्हणजे काही उदाहरणं द्यायची असे की समजा मोबाईल क्रांती झाली नसती, चांगल्या अर्थाने सांगते, तर उबर नामक कंपनी जन्माला आली असती का? आता हे जर मी माझ्या वडिलांना सांगितलं की उबरमुळे आज ऍट इज मला ट्रॅव्हल करता येते इकडून तिकडे, आणि मला स्वतःची गाडी बाळगण्यापेक्षा ते बेटर ऑप्शन. कारण मग गाडी बाळगली तर पार्किंग, ड्रायव्हरचा खर्च, ABCD आणि एक बांधिलकी येते. अर्थसाक्षरतेच्या हिशोबाने मी एक काहीतरी टेम्पररी कोणाला तरी हायर केलं, गाडीत बसलो, हाय त्या ठिकाणी गेलो आणि मी सुटलो तिथून. मला बघायचं नाही की पार्किंगला जागा मिळते की नाही. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या लोकांचं बिहेवियर चेंज झालं, तंत्रज्ञान आणि कमी वेळेत पटकन काहीतरी करण्यासारखं शक्य आहे, ते जे तयार झालंय ते बुद्धीने तयार झालंय. मग अंग मेहनत करून आम्ही खूप खस्ता खाऊन धंदा तयार केला आणि तेच योग्य आहे असं मानणं कितपत योग्य. आणि ह्याला वयस्कर मंडळी किंवा आपल्या आधीची मंडळी किंवा माझी पिढी पण समोरासमोर तार्किकपणाने भिडणार आहे की ना, की ही का मंडळी असं नाही म्हणत आहेत किंवा तयार होत नाही असं. म्हणजे त्याला इतकी उदाहरणं देता येतील. आता एक मी क्युरिओसिटीचं उदाहरण दिलं होतं. लहान मुलं काहीतरी प्रश्न विचारतात, थोड्यात टाकणारा आपल्याला उत्तर झेपलं नाही की आपण त्याला काय म्हणत आलो आहोत सर, अरे एवढा शहाणपणा करतोस, तेवढं जर अभ्यासात डोकं लावलं असं तुला 4 मार्क. म्हणजे सगळं काय त्या गुणांच्या नजरेतून बघणार आहे का? तसं नाहीये ना आजची पिढी. आणि क्युरिओसिटीमुळेच सगळं जग चालतंय. म्हणजे ज्यांनी साचेबद्ध काम केलं त्यांच्या हातून काही घडलेलं नाही ना. जे म्हणून एक अशी वदंता पण आहे की हे जग म्हणजे नापासांच्या कर्तृत्वाचा इतिहास आहे. जे जे काही प्रॉडक्ट्स आपण बघतो बघितलेत, कारण ते त्या चाकोरी पद्धतीच्या बाहेरचा विचार करू शकले. मग ती क्युरिओसिटी जर प्रमाण मानलं तर तुम्ही जे मेहनत करून खस्ता खाल्ल्या त्याला किती वेटेज द्यायचं आपण? जर नवीन पिढी तुमच्या व्यवसायात येतच नाही कारण त्यांच्या क्युरिओसिटीने ते जर अजून काहीतरी करू शकतात आहे, तर मग तुम्ही जे हे सगळं म्हणत राहणार की आम्ही एवढा शून्यातून उभा केलेला व्यवसाय, तुम्हाला ह्याच्यात इंटरेस्ट, त्याला कितपत ते योग्य आहे किंवा तार्किक आहे है ना? आणि मग क्युरिओसिटीच्या हिशोबाने सर तुम्हाला म्हणजे म्हणून आता आपण एनव्हिडिया वगैरे कंपनी आता इतक्या गेल्या 1.5-2 वर्षात इतकं नाव ऐकतो. ते चिप मॅन्युफॅक्चरर आहेत आज. AI साठी हाय प्रोसेसर तुम्हाला सगळं सिस्टम लागणार आहे आणि ते बनवतात आहे. त्यामुळे गेल्या 2 वर्षात एनव्हिडिया कुठे गेली ना. आता आपण सुरू केलं तेव्हाच जर आपण बघितलं तर 2020 नंतर झूमला काय डिमांड आलं. मग झूम हा व्यवसाय जो टेक्नॉलॉजीवरती आणि एका डिस्रप्शनमुळे तो क्रिएट झाला की जग स्टँड स्टिल झालं होतं आणि मग लोकांना संपर्कासाठी झूम हे माध्यम मिळालं आणि तो कमी वेळात मोठा झाला. आता हे काय मेहनत, म्हणजे मेहनत तर तो वेठबिगार पण करतो, पण तो पैसे बनवतो का? बुद्धीची मेहनत ह्या गोष्टीला आपण प्राधान्य देणार की नाही? त्यामुळे खस्ता खाऊन आम्ही धंदा तयार केला आणि तुम्ही तो बघत नाहीत, ह्या मांडणीला काय अर्थ उरतो? अजून म्हणजे आता क्युरिओसिटीच्या हिशोबाने जे म्हटलं जातं की आपण काही शिकवतो काय आपल्या मुलांना, म्हणजे समजा अशी एक सवय लावली त्यांना की मी दररोज तुला काहीतरी एक प्रश्न विचारणार की हे असं का घडतं. फॉर एक्झाम्पल, इलॉन मस्क श्रीमंत का आहे आणि त्याचं तू मला दुसऱ्या दिवशी उत्तर शोधून सांगायचं डिनर टेबलवर. आता हाव, व्हॉट हे सगळे लॅटरल प्रश्न आहेत, पण व्हाय हा डीप जाणारा प्रश्न. आता लोकांना एंटरप्रिनर व्हायचंय कारण इलॉन मस्क त्यांचा आदर्श आहे आणि तो
प्रचंड श्रीमंत आहे आणि $500 बिलियन 5 कंपन्या एकत्र रन करतो. त्याच्यासाठी लोक येतात आहे की त्याची जर्नी पण लोकांनी बघितली आहे. तर त्या जर्नीमध्ये जर आपल्या मुलांना काइंड ऑफ त्या दिशेने जर वळवायचं असेल, तर हा व्हाय प्रश्न किंवा हे व्हाय फाय स्कूल जर आपण सुरू केलं घरातच, की त्याला एक व्हाय प्रश्न दररोज विचारायचा की आकाश निळं का आहे, शोधू दे त्याला त्याचं उत्तर. तर तुम्हाला वाटत नाही का की त्याची जी काय रॅन्डम क्युरिओसिटी आहे ती त्या इनेट क्युरिओसिटी मध्ये त्याचा बदल होईल आणि त्याचा मग त्याला फायदा होईल, जो इव्हेंच्युअली व्यवसायात त्याची गरज आहे. ते व्हेरी प्री रिक्विजिट आहे, एक क्युरिओसिटी असणं वगैरे. मग हे जर सगळे मुद्दे पटत असतील, तर मग मला एक स्टँडर्ड मत जे मांडायचं आहे की हेही बरोबर, तुमचंही चुकत नाही, त्यांचंही बरोबर आहे असं न म्हणण्यापेक्षा भूमिका घेण्याच्या हिशोबाने जे मागच्या पॉडकास्टला पण मी म्हटलं होतं की मग हा अट्टाहास का की आमच्या मुलांनी आमचा धंदा सांभाळा. आता त्याच्याबद्दल बरीच उदाहरणं अजून देता येतील, पण आपण बाकीच्यांचं ऐकूया. हा थँक्यू. म्हणजे पहिली गोष्ट मला तर अगदी क्लिअर मत आहे की पहिल्या पिढीने इनफ पैसे निर्माण केले असतील तरच सेकंड पिढी येते, नाही तर काही येत नाही. पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, नाईलाजच असेल, शिकलत नसेल, शिक्षण नसेल, काहीच नसेल, हो, बापाचा धंद्यावर बसलो, हे बरोबर. यातलं 90% वेळेला हेच गोष्ट आहे. बरोबर. हे तू जे सांगतोयस विचारणं पटणंवर, ते ऍडव्हान्स स्टेजला येतं पुढच्या. हो, जे 2013 पासूनचे एक 200 बिझनेसचा स्टडी आहे भारतातल्याच, जे अनुवंशिक बिझनेस होते, अगदी व्हिडिओकॉन पण त्याच्यामध्ये आले, ते फक्त आपापसातल्या भांडणामुळे बोंबललेत ते. त्यामुळे अनुवंशिकता योग्य का अयोग्य, मी तर काय फार त्या मताचं नाहीये की पोरांनी बापाचा धंदा करावा, असं काय वाटत नाही. तो का केला जातो हे विचार करायला पाहिजे. कारण आपला मेंदू आहे ना, मेंदू जो विकसित होतो आपला पुढे जातो ना, उत्क्रांत होत जातो. फॅमिली टू फॅमिली पण असतं ना. तर जनुकांचं सेटिंगच तसं आहे की त्याच्यात ती गाडी आपली ती तशीच जाणार आहे. जरा 6 भावांची विरार लोकल तशीच जाणार आहे, त्याच ते स्टॉप घेणार आहे, ते बदलणार नाही. तर ते फिक्स आहे ठरलेलं. तर ते शक्यतो जोपर्यंत आपण इव्हॉल्व्ह करून करत नाही किंवा वेगळ्या सिच्युएशन येत नाहीत, तोपर्यंत ती गाडी तशीच जाते. त्यामुळे अमिताभ बच्चनचं पोरग अभिषेक किती मोठा असला तरी तो तसाच विचार करतो. जितेंद्र किती, ते पोरग किती मोठं असलं तरी ते त्याच्यात विचारच करतं. ते पुढे किती जातं माहिती नाही, पण ते तसंच विचार करतं, कारण त्यावेळेस दुसरं काही येतच नाही त्याला. सुनील दत्तचं पोरग संजय दत्त, फक्त संजय दत्त सुनील दत्तचं पोरग म्हणून पुढे आलं. म्हणजे आम्ही असं किती सुरुवातीला बोलायचो की केवढा ॲबनॉर्मल चेहरा आहे, पण तो बघून बघून नॉर्मल झाला. तर वी शुड अंडरस्टँड दिस व्हेरी क्लिअरली की हे त्याच्यामुळे फक्त आहे. आणि बऱ्याच ठिकाणी असं पण आहे की आता माझेच आमची एक मावस बहीण आहे, तिचं लग्न झालं, तिचं ती सासरवाडी त्यांची जी आहे, त्यांच्याकडे 4 कारखाने आहेत मोठे आणि घरात 2 मर्सिडीज आहेत. घरात मोठं आहे, खूप मोठा बिझनेस आहे. तरी तिचा नवरा जो आहे ना, ती आणि तिचा नवरा दोघे इन्फोसिसमध्ये काम करतात. तिला बिलकुल इच्छा नाही. त्याला ओके. त्याला मी विचारलं का तुझी इच्छा नाही, तो म्हणला मेंटल किकच नाही त्यात, ते काय ऑटोमोबाईल पार्ट बनवायचे बसायचे म्हणून, इज नॉट इंटरेस्टेड. त्यांनी वडिलांना सर्व सांगून टाकलं की मला काही इंटरेस्ट नाही आणि मला माझं आयुष्य माझ्या इच्छेप्रमाणे जगायचं. आणि त्याची तुल्यबळ क्वालिफिकेशन आहे ना. तो तिकडे जे कस्ता कोण जे करेल, तू म्हणलास मगाशी तसं, तर तो म्हणतो मी माझ्यासाठी करेल, माझ्या पद्धतीने आयुष्य घेऊन, तुमचा इंटरफेरन्स नको. दॅट इज ऑल्सो फेअर. मला मी अजिबात या पक्षाचं नाही की दुसऱ्या पिढीने पहिल्या पिढीचं चालवायलाच पाहिजे. उलट जास्ती चांगला जर विचार करता आला तर असं करावं की आपल्याच बरोबर आपलं गुंडाळून टाकावं, ते अजून चांगलं. आणि तर कमीत कमी प्रॉब्लेम होतात. मी तर उलट कमी या मताचा व्हायला लागलोय की आता LIC पॉलिसी काढताना लोक म्हणतात 50 लाखाची पॉलिसी आहे, मी गेल्यानंतर 50 लाख रुपये खालती मिळतील. प्रॉब्लेमच जास्ती होतात त्याचे. त्यामुळे कमी जे काय तुम्ही ठेवाल ते कमी किमतीचे ठेवा. त्यांनी कर्तृत्व वगैरे म्हणून म्हणत नाहीये, पण पुढे कॉम्प्लिकेशन कमी होतात. सेकंड थर्ड जनरेशन मध्ये लाथाळ्या झाल्या, मारामाऱ्या झाल्या. जास्तीत जास्त प्रॉब्लेम परंपरागत आलेल्या इस्टेटमुळे, परंपरागत आलेल्या गोष्टीमुळे होतात. हे जर आपल्याला माहिती नाही ना, आपल्यापुरतं तरी आपण विचार करावा की हे काय आपण सांभाळत बसतोय, काय 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 ते करत बसतोय. हे विल आणि किती बोलतात. तर आमच्या प्रॉपर्टीचं आजीने फक्त एका चिठ्ठीवर लिहिलं होतं आजोबांनी की माझ्या 2 मुलांना हे द्यावं. त्याच्यावर झालं ना सगळं. काय विल बिल लागलं नाही त्यात, काही लागलं. त्यांनी लिहून ठेवलं होतं जे आहे ते सगळ्याच्यात हे आहे, सगळं झालं क्लिअरली. आम्हाला कुठेही पणत वंडमपर आम्हाला काही प्रॉब्लेम आला नाही, बिकॉज इट वॉज लेस. अंडरस्टँड, इट वॉज लेस. तो मी या मताचा आहे बाबा, असं दॅट्स इट.
अँथोनी सर. तुमचं सर, स्वागत नमस्कार. स्वागत नमस्कार नमस्कार. येस. विषय एकदम नमस्कार. निशांत सर, कसे आहात सर तुम्ही? बोला सर, तुमचं मत बोला ना. ओके. याच्यामध्ये दोन ओपिनियन, दोन व्ह्यूज आहेत. म्हणजे दोन एक्झाम्पल्स आहेत म्हणेन असं मी. की पहिलं एक्झाम्पल असं आहे की याच्यातले जे म्हणजे एक ठाण्याचे एंटरप्रेनर होते, ते स्वतः फ्रॉम मेकॅनिकल किंवा त्यांनी फॅब्रिकेशनचं युनिट सुरू केलं होतं आणि त्यांचा मुलगा हा IT बॅकग्राऊंडला गेला. करेक्ट. मग त्यांना लक्षात आलं की नाही, ठीक आहे, आता आपल्याला काही आपलं पुढचं हा व्यवसाय करणार नाहीये. सो त्यांनी वाईजली म्हणजे सिस्टमॅटिकली तो प्लॅन करून क्लोज करून त्यांनी सांगितलं की ठीक आहे बाबा रे, मी युनिट सुरू केलं, मी युनिट क्लोज करतोय, नाऊ आय एम रिटायर्ड लाईफ. आणि ते ठाण्यातनं पुढे म्हणजे इंटिरियरमध्ये जाऊन आता ते वांगणीला जाऊन सेटल झाले. ते मुलगा IT मध्ये आहे, त्यांच्या मग तो वेगळ्या फील्डमध्ये आहे, तो सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करतो. सो हे एक एक्झाम्पल आहे. म्हणजे अगदी व्हेरी क्लोज याच्यामधलं एक्झाम्पल आहे. दुसरं एक्झाम्पल आहे ज्यांनी इंडस्ट्री सुरू केली, पण ज्यांची मुलंच परदेशात आहेत आणि ते इथे येऊन काही बिझनेस करण्याची पॉसिबिलिटी नाहीये. सो त्या केसमध्ये पण मग स्मॉल एंटरप्रेनर्स ते विचार करतात, ठीक आहे, आपल्याला काही करायचं नाहीये. सो लेट अस डू इट. पण काही एक्झाम्पल आमच्या ह्याच्यातलं पण एक्झाम्पल सांगतो. आता जे मी कन्सल्टन्सी करतो आहे, याच्यामध्ये माझी दोन्ही मुलं म्हणजे मुलगी पण आणि मुलगा पण, यांनी दोघांनी पण लहानपणापासून आई-बाबा या फील्डमध्ये काम करतायत. त्यांना म्हणजे इंटरनल ऑडिट्स, मॅनेजमेंट रिव्ह्यू मीटिंग्स, डॉक्युमेंटेशन हे सगळं लहानपणापासून ऐकलेलं आहे. सो त्यांच्या जीन्समध्ये किंवा त्यांच्या अंडरस्टँडिंगमध्ये ते गेलेलं आहे. मग जेव्हा दोन्ही मुलांनी फील्ड निवडलं, त्यांनी फील्ड असं निवडलं की ते रिलेटेड टू अवर प्रोसेस आहे, पण ॲडव्हान्समध्ये आहे. म्हणजे याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी अशी आहे की आपलं फील्ड आहे, पण या फील्डमध्ये आपले काही लिमिटेशन्स आहेत बाय व्हर्च्यू ऑफ एक्सपिरियन्स किंवा बाय व्हर्च्यू ऑफ दिस. पण त्यांची व्हिजन म्हणजे आता माझा मुलगा US मधनं आलाय, मग तो US मध्ये शिकला, त्याची व्हिजन आहे, इंटरनॅशनल व्हिजन आहे. मुलींनी खूप सिक्स सिग्मा किंवा ब्लॅक बेल्ट वगैरे सगळं रिलायबिलिटीमध्ये तिने खूप काम केलंय. सो need not be, they may not continue same business, but they will expand to a different level into this. म्हणजे याच्यामध्ये सर्वस्वी चुकीचं आहे अशातला भाग नाही, पण दे कॅन ऑलवेज कीप द ऑप्शन ओपन. एक गोष्ट मात्र मी फर्म आहे की आपण बिझनेस सुरू केला म्हणजे आपल्या मुलांनी तोच कंटिन्यू करायला पाहिजे. आय एम टोटली अगेन्स्ट इट. परफेक्ट. मुलांना त्यांच्या पद्धतीप्रमाणे जाऊ देत, त्यांनी करू देत त्याच्यातनं. पण जर ते करण्याची तयारी असेल किंवा त्यांची करण्याची इच्छा असेल, तर ॲडव्हांटेज काय की वन जनरेशन कडून स्लोली तो नेक्स्ट जनरेशनला हँडओव्हर करणं एक्सपेक्टेड आहे. दिस इज माय ओपिनियन. म्हणजे राइट. आता हे सगळं मी मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचे पण एक्झाम्पल बघितले, सर्व्हिस सेक्टरचे पण बघितले. पण मेडिकल फील्डमध्ये मात्र डॉक्टर्स ते एक्सपेक्ट करतात की नाही, समजा जर एखादा OBGY असेल किंवा एखादा स्पेशालिस्ट असेल, तर तो डेफिनेटली एक्सपेक्ट करा, अरे हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलंय, हे सगळं झिरो म्हणजे किंवा राईट फ्रॉम बिगिनिंग सुरू केलेलं आहे. सो समबडी हॅज टू, कारण तिथे पेशंटची लिगसी असते. त्यामुळे किंवा आता आमच्या फील्डमध्ये पण कस्टमरची लिगसी आहे. त्यामुळे मग ही लिगसी यूज करायची नाही करायची ऑप्शन नेक्स्ट जनरेशन ठेवू. केलं, नथिंग लाईक इट. नाही केलं तर आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत करू. अजून पण काही एक गोष्टी आहेत की त्यांनी हँडओव्हर केलेला बिझनेस. म्हणजे टीमला त्यांनी बिझनेस हँडओव्हर केलाय की ठीक आहे बाबा रे, आमच्याकडनं होणार नाही. इफ एनीबडी वुड लाईक टू टेक इट, सो त्यांनी त्या टीमनी मग त्यातल्या कोणीतरी ते युनिट घेऊन त्यांनी ते कंटिन्यू केलंय. मे बी म्हणजे दिस इज माय ओपिनियन. अँथोनी सर. सर, तुम्ही जे बोललात ना, इथे एकतर संवाद आहे पालकांमध्ये आणि मुलांमध्ये, राईट. दॅट इज अ मेजर पॉइंट. आणि महत्वाची गोष्ट जी तुम्ही खूप सुंदर सांगितली ती म्हणजे की आपल्या मुलाने आपल्या व्यवसायात यावं ही अपेक्षा किंवा इच्छा बाळगणं हे थोडंसं बरोबर नाही. त्यांना त्यांचं स्वातंत्र्य दिलं जावं. दॅट्स ट्रू थिंग. पण असं बरेच लोक विचार करत नाहीयेत. आणि आज घडीला जे काही बिझनेसेस म्हणजे मी आता
पुढी बिझनेसमध्ये काय येत नाही, थोडे वेगवेगळे एक इन्स्टन्सेस शेअर करतो. YouTube वरती एक हर्ष मरीवालाचा सुंदर व्हिडिओ आहे. आणि तो सांगतो की हर्ष मरीवालाने मॅरिको चालू केला कारण फॅमिली बिझनेसमध्ये 4 काकांची मर्जी राखायची आणि चौघांचं मन एकाच वळणावर आणून ठेवायचं. हे थोडंसं जिकरीचं व्हायला लागलेलं आणि त्याच्यातून सुटका व्हावी म्हणून मग त्याने बाहेर पडून मॅरिको इंडस्ट्रीज चालू केली. राइट? दॅट्स वन इन्स्टन्स. त्याच्यानंतर एक प्रिंटिंग क्षेत्रातले ना म्हणजे जळगाव यू आर रेफरिंग? नाही नाही, हर्ष मारिको ॲज अ कंपनी, मारिको हर्ष मरीवाला. ओके. हर्ष मरीवाला. पॅराशूट ऑइल अँड ऑल ऑफ दोज. त्याच्यानंतर प्रिंटिंग क्षेत्रातले माझ्या ओळखीचे जे आहेत आणि प्रिंटिंग हॅज ऑलवेज ट्रेडिशनली बीन हाय व्हॉल्यूम लो मार्जिन येस. बिझनेस. आणि जीएसटी आल्यानंतर प्रिंटिंग मध्ये जे छोटे एस्पेशली जे व्यावसायिक होते, बऱ्याच लोकांचा कंबरडा मोडला आणि त्याची जी उरली सुरली जी काही हे होती ती डिमॉनिटायझेशन मध्ये सुद्धा त्यांना आणि जीएसटी या दोन्ही प्रकारात त्यांची भरपूर वाताहत झाली. आता त्याच्यातला एक चांगला एस्टॅब्लिश्ड बिझनेसमॅन, कारण इनपुट आणि टॅक्स वगैरे ते अगोदर भरावं लागतं, मग समोरच्याकडून ते रिटर्न येणार आणि मिळणार पैसे, राईट? तो व्यवसायच नकोसा झाला. बऱ्याचशा लोकांनी बाहेर पडून फक्त कन्सल्टिंग पुरतीच किंवा डिझायनिंग पुरतच ठेवला. प्रिंटिंग मधून पूर्णपणे टोटली एक्झिट घेतला. तर पुढच्या पिढीकडे बिझनेस जाताना कदाचित बिझनेसचे जे काही डायनॅमिक्स आहेत, त्याचा जो एन्व्हायर्नमेंट आहे, त्याच्यात बदल झालेले असतील. तर त्याच्यामुळे सुद्धा कधी-कधी एक असं पुढची पिढी त्याच्यामध्ये इंटरेस्टेड असू शकत नाही किंवा दे मे फील की हे असं आपल्याला का करावं लागतंय? तिसरं जे आहे ते म्हणजे एक अफलातून उदाहरण आहे म्हणजे ट्रक ड्रायव्हर्सचे जे काही दिस वॉज अ स्टडी ॲक्चुअली कंडक्टेड. ट्रक ड्रायव्हर्स ट्रक सेलर्स रॅदर राइट जे ट्रक्स विकतात, ज्यांचे जनरेशन आणि ट्रक्स विकणं हा खूप मोठा बिझनेस आहे ट्रान्सपोर्टेशनचे. बरेच लोकं ट्रक्स घेत असतात, विक्री आणि चांगला एस्टॅब्लिश सेट बिझनेस आहे. त्यांचे चॅनल पार्टनर्स आहेत. एका ट्रक ट्रक मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने त्यांच्या चॅनल पार्टनर्सची स्टडी केलेली आणि त्यांचे इश्यूज आणि चॅलेंजेस काय आहेत समजून घ्यायला आणि तेव्हा त्यांना असं जाणून आलं, की त्यांचे जे चॅनल पार्टनर्स आहेत, त्यांची जी मुलं आहेत, त्यांना त्या व्यवसायात यायचं नाहीये. त्या व्यवसायातला पैसा त्यांना हवा आहे. त्या व्यवसायातली जी कमाई येते ती त्यांना हवी आहे. पण त्यांचा व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा अ, बरोबर नव्हता. म्हणजे अरे आपण काय ट्रक ड्रायव्हर त्यांच्या हिशोबी अडाणी लोकं, जी काही ज्यांना घरचं ठिकाण नाही, काय नाही, अशी लोकं आपली ग्राहक असणार. कसं वाटणार ते? आपण एवढे शिकलेले, सवरलेले, मग आपण कशाला त्या व्यवसायात जायचं? ते काही डिग्निटीचा व्यवसाय नाहीये, राइट? तो मुलांचा व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि हे बऱ्याच वेळेस स्मॉल आणि मीडियम साइज एंटरप्राइजेस म्हणजे सौमित्र सर जेव्हा बोलले ना, की पैसा भरपूर येतो तेव्हा दृष्टिकोन बदलतो आणि अशा वेळेला त्यांचा अरे ही एवढी मेहनत कशाला करावी लागते किंवा का करावी लागते? तो जो व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे, तो सुद्धा पुन्हा एकदा मुलांचं म्हणजे व्यवसायाकडे असलेलं लक्ष किंवा दृष्टिकोन तो एक अजून कारण ठरतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुन्हा एकदा जो सुसंवाद, फ्रीडम वगैरे आहे, राइट? की मला काही माझ्या मनासारखं नवीन चेंजेस किंवा प्लॅन्स इम्प्लिमेंट करायला देता येईल किंवा नाही. या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि वेगवेगळ्या फॅक्टर्स आहेत ज्या इन्फ्लुअन्स करतात मुलांचं बिझनेसमध्ये येणं. सो द रिस्क टेकिंग एबिलिटी अगेन इज व्हेरी इम्पोर्टंट. आणि अजून एक महत्त्वाचा पैलू असा आहे, की बऱ्याच वेळेला पालकांना वाटतं म्हणजे मी असे 3-4 उद्योजक पाहिले आहेत, ज्यांच्याशी चर्चा झालेली आहे. त्यांची स्वतःची इच्छा आहे, की माझ्या मुलाने माझ्या व्यवसायात येऊ नये. कारण पैसा वेळेवर येत नाही, दगदग, किचकिच खूप आहे, कन्स्ट्रेंट्स खूप आहेत. मी करून घेतलं, निभावून घेतलं, पण आता मुलाला नको तो त्रास किंवा मुलीला नको तो त्रास, कशाला उगाच त्यांनी यावं. हा सुद्धा एक पुढच्या पिढीकडे व्यवसाय जाताना असणारा खूप मोठा इश्यू आहे. सो दॅट्स व्हॉट आय मला एक अजून एक वाटतं गोष्ट अशी, की जरी आपण व्यवसाय नाही दिला ना, तर व्यवसायाचं बॅटन मात्र जरूर देऊ शकतो.
म्हणजे कायमच आपण विचार करतो. साधं म्हणजे SIP बद्दल आपलं बोलणं चाललं होतं. आपण म्हणतो की माझी 20 वर्ष समजा मी 80 वर्ष माझं वय अपेक्षित धरलं आणि माझं आता 60 वर्ष आहे. तर 20 वर्ष राहिले असा विचार करण्यापेक्षा समजा मी माझ्या मुलांना पण त्याच्याबरोबर ठेवलं माझ्या त्या अकाउंटमध्ये, ते पुढे त्यांना ट्रान्सफर होईलच की बेनिफिट. आणि मला माझ्या बाबतीत जाणवत असं की मी काय खूप दौलत उभी केलेली नाहीये, बरोबर. त्यामुळे माझ्या मुलांनी काय माझा व्यवसाय कंटिन्यू करा असं तर काहीच त्यांना प्रलोभन नाहीये आत्ता. परंतु माझ्या बाबतीत असं झालंय की माझ्या वडिलांच्या नंतर मी जसा विचार करतोय वेगळ्या पद्धतीने, काय डिसरप्शन झालं माहिती नाही माझ्या आयुष्यात, पण समहाऊ आय एम थिंकिंग डिफरंट. मी पण विचार करतो असं की तेव्हा जर मला चांगला जॉब मिळाला असता आणि मी केला असता अगदी मन लावून, तर थिंग्स वुड हॅव बीन डिफरंट. मी काय केलं असतं असं पण नाही. तर हे जे चेंज झालंय नंतर त्याच्यामुळे व्यवसायाने मात्र वेगळ्या प्रकारे सिच्युएशनकडे बघायची वृत्ती दिलेली आहे. आणि एक कायमच बोलणं होतं आमचं की आमच्या वयाची जी आता व्यक्ती आहेत सगळ्या बरोबरच्या, ज्या जॉबमध्ये आहेत सगळ्या, तर त्यांना जी खूप जास्ती अनुकूलता असून सुद्धा जी भीती वाटते, त्याच्यापेक्षा खूप जास्ती प्रतिकूलता असून खूप कमी पैशातून सुद्धा अजिबात भीती वाटत नाही उद्योजकाला. हा एक मुलांनी पण पाहिलेला माझ्या चेंज आहे. त्यामुळे माझ्या मुली तशा दोघी ज्या आहेत ना, त्यात त्यांच्यामध्ये विचार करण्यामध्ये फरक पडला. ते काहीशा हुक नाही आहेत. आता आर्याने सुद्धा काय तिला जरी जायचं असलं परदेशी, तरी सुद्धा असं उगाचच काहीतरी ते काही कुठलेही पैसे काढून कुठली युनिव्हर्सिटी काढून ती गेली, काही करून जायचंच 22 वर्ष असं काय झालं नाही तिचं. तर त्यामुळे तिला ते एक पेशन्सपेक्षा एक टॉलरन्स जो आहे ना, तो टॉलरन्स खूप डेव्हलप झालाय. तर तो तिला माहिती आहे बरोबर, की जरी हे सगळं असलं किंवा आबाचं तर आबा स्वतःचा व्यवसायच करते. तर तिला माहिती आहे हे पाणी थोडंसं अवखळ असणार आहे, पण या पाण्याची चव भारी आहे. हे तिला माहिती आहे. या पाण्याची चव खूप छान आहे. तर ही 8-10 तास नोकरी करून मिळणार नाही हे तिला माहिती आहे. त्यामुळे व्यवसायाचं बाळकडू किंवा स्वतःवरती ऑन युअर ओन, मी आपण उद्यमीमध्ये काय म्हणतो, की जो नोकरी करायला नाही म्हणतो तो उद्यमी आहे. त्याने अगदी मोठा कारखानदारी करून 200 लोक कामाला पाहिजे असं काही नाही. जो म्हणतो की मी नोकरी नाही करणार, तो उद्यमी असं म्हणतो मी त्याला. आपण आपल्यासाठी निवडक उद्यमीचे आपण निवडक उद्यमी कोण, की ज्याला व्यवसाय फक्त म्हणजे जॉब करायचं नाही असं ठरवलेलं. तर हे नक्की बाळकडू ट्रान्सफर होतच होतं. डोमेन नॉलेज किंवा काय म्हणायचं त्याला अंतर्मन थिंकिंग, स्वतःच्या जीवावरचं थिंकिंग. आणि एक होतच म्हणजे आम्ही खूप कमी पैशात सुखी आणि आनंदी राहू शकतो हे त्यांना माहिती आहे. हरिश्चंद्रच्या फॅक्टरीमध्ये खूप छान घेतलेलं आहे. हे जर आपण बघितलं तर ते खूपच आपल्याला परिणाम करू शकतो. बरं, एक दोन मुद्दे, एक म्हणजे सौमित्र सर आणि अँथनी सर दोघं बोलले त्याबद्दल. पण एक परत पाहिलं म्हणजे की व्यवसाय नेक्स्ट जनरेशन मध्ये ट्रान्सफर व्हावा, की वेल्थ कंटिन्यूड व्हावी, हा जो एक विचार आहे त्याच्यामध्ये आपण आज खस्ता खाऊन एका स्टँडर्ड लेवलला जेव्हा घेऊन जातोय व्यवसाय, तर आपण काय प्रोसेस करतोय, आपण जो स्ट्रगल बघितला तो आपल्या भावी पिढीच्या प्राक्तनातून काढून टाकायचा प्रयत्न करतोय बाय अँड लार्ज. जेव्हा वेल्थ ट्रान्सफर व्हावी असं म्हणतो आपण बाय मीन्स ऑफ इन्व्हेस्टमेंट, और जो बिझनेस मी केलाय, समजा नोकरीच तू केली तर तुला शून्यापासून सुरुवात करायला लागेल. जर तू माझा धंदा सुरू केलास तर इट्स बाय अँड लार्ज रेडीमेड, तुला तो स्केल करायचा आहे असं जे आपण म्हणतो. पण ह्याचा अर्थ काय की आपण जो स्ट्रगल काढून टाकायचा प्रयत्न करतो. आणि मग जर बारकाईने विचार केला तर क्राईम होण्यासाठी जे व्हेरी प्री रिक्विजिट आहे ते स्ट्रगलच आहे की. एक व्हेरी अकम्प्लिश्ड इन्व्हेस्टर एकदा कुणाल शाहला म्हणाला की आय कॅन ऑफर एव्हरीथिंग टू माय नेक्स्ट जनरेशन एक्सेप्ट द स्ट्रगल आय वेंट थ्रू. तो जर स्ट्रगलच नसेल तर त्याच्यावरती ट्रायम्फ होऊन काहीतरी स्वतः निर्माण करण्याची जी किक आहे ती मिळत नाही, ज्या किकसाठी आपण समजा काम केलं. जे टिपिकली म्हणतात की नेक्स्ट जनरेशन ऍक्सेप्ट नाही करत किंवा त्यांना यायचं नाही. पण जर तुम्ही स्ट्रगलच काढून टाकलात, असंही एक बाय अँड लार्ज असा एक रूल ऑफ थंबच झालेला आहे की पैसा तिसऱ्या जनरेशन मध्ये टिकतच नाही. कारण त्यांना सकाळी उठून काय असं ऍस्पिरेशनल व्हॅल्यूच नाही ना की मला हे करायचं सगळं आयतं मिळतंय की असं. तर ते तशामुळे टिकत नाही. मग जर तुम्ही स्ट्रगलच काढून टाकलात तर तोच एक मूळ मुद्दा आहे की ज्याच्यासाठी कोणतरी काम करायला तयार होतं. तर तोही मग एक काय म्हणतो, एक काउंटर इंट्युटिव्ह थिअरी झालीच किती. आणि असं कोणी म्हटलंय की प्रत्येक वेळी ग्रोथ माइंडसेट मध्ये जायलाच पाहिजे. मला नाही करायचंय काम, मी कॅरमपटू आहे चांगला आणि मला पैसे मिळतात माझं जगण्या एवढे, मला नाही उठून सकाळी जायचं का, सो बिग डील.
ते एकदम कम्प्लिटली चुकीचं आहे असं कसं सिद्ध करणार? म्हणजे ग्रोथ माइंडसेट मध्ये असायलाच पाहिजे. काळाची गरज वगैरे ते तुमच्या पुरतं, पण एखादा म्हणतोय की आय केअर अ डॅम अबाउट, हाऊ वुड यू प्रूव्ह हिम रॉंग? नाही प्रूव्ह तसं प्रूव्ह प्रश्न नाही रे काय. तर तू काय म्हणजे शांत निवांत जगणं आणि रोजच्या दबडग्यामध्ये मला नाही पडायचंय अँड आय एम स्टील ओके विथ इट, असा जो एखादा नाही माणूस नाही, कसं ऍटिट्यूड आहे माहिती घेऊन आहे का, येतो. ते गीतेमधला जो स्वधर्माचा कॉन्सेप्ट आहे ना, ते घर आहे ते आपलं एक पिंडच पडलाय. जसं एखाद्या घराण्यामध्ये शिंपी असतात तर शिंपीच असतात. हम्म. जाती आहेत ना, आपल्याला जाती निर्माण झालेल्या आहेत. हे जाती ऍक्च्युली व्यवसायामध्ये ऑक्युपेशन निर्माण झाल्या. ऑक्युपेशन तर त्यामुळे त्याला सांगायला लागत नाही ना. हम्म. त्यांच्या घरात केटरिंग आहे, समजा रसोई, अगदी नीट जर अगदी आमच्या ब्राह्मण लोकांमध्ये सुरू सांगतो तुला की गोंदवलेकर महाराज होते ना, त्यांचा आश्रम आहे. त्यांनी काय केलं, पुढची म्हणजे अनुवंशिकतेचं म्हणतोस म्हणून त्यांनी असं नाही केलं की माझ्या मुलाला चालवावा काय त्यांचा मठ असं नाहीये. परंतु पुढे चालवण्याकडे त्यांनी काय केलं, त्यांनी अनुवंशिकता कशी केली बघ चांगली. पण मठ इज अ गुड थिंग ना, that way. जसं चॅपल असं चर्च असतं, मदरसा तसा मठ आहे समजा, असं धरूया. तर त्या गोंधळकर महाराजांनी काय केलं की जो चालवणारा संस्था ना तो कोकणस्थ ब्राह्मण नेमला. कोकणस्थ ब्राह्मणाला पैशाची जाण चांगली आहे, बरोबर. नंतर म्हणजे असं म्हणतातच ब्राह्मण लोकांमध्ये आमच्यामध्ये की वाढावं देशस्थानी, स्वयंपाक करावा कराडे ब्राह्मणाने, आणि सगळ्याचा हिशोब ठेवा कोकणस्थानी, असं म्हणतात. हा, तर हे डोंट टेक इन स्पोर्ट जाती सेन्स. पण हे कुठनं निर्माण झालं, हे आलंय कुठनं सगळं? तर वर्षानुवर्ष शतकानुशतक आपण तेच करतो. सो गुज्जूबाईंनी धंदेच करतात. हा, केम जो धंदोच म्हणतात ते असं नाही म्हणत कशाचे घालता जॉब म्हणत नाही तो कधीच. हे कुठनं आलंय? हे तो स्वधर्मच तयार झाला ना, त्याच्यात काहीच करावं लागत नाही. तर तसं एकेका याचं असतं. आता पण वाईट नाही म्हणू शकत. म्हणजे मला तुला पोराव म्हटलं ना, मला हल्ली आय एम गोईंग अगेन्स्ट दॅट नाउ डेज, की जेवणाच्या टेबलवरती बिझनेस डिस्कस व्हावं मला वाटतच नाही आता. जेवणाच्या टेबलवरती डिस्कस केला तुमचा बिझनेस नाहीच राहिला. कुठला बिझनेस म्हणतो तो, हा पण म्हणत नाही काय जेवणाच्या टेबलवर जेवण. मला तुला एक उदाहरण सांगतो, खूप भारी उदाहरण. शंतनूराव किर्लोस्कर, SL किर्लोस्कर आपण जे म्हणतो ना, तर मी पूर्वी जेव्हा जिकडे माझी फॅब्रिकेशनचं माझं काम शिकलो मामाच्याकडे, म्हणजे तुला किती सालची गोष्ट सांगतो, 84 सालची, 84. तुझा जन्म किती सालचा आहे तुझा? 81. हा, मग त्याच्यानंतर तू 3 वर्षात असेल तेव्हा असेल तुला समज. तर RTOच्या बाजूला पुण्याला तिथे मामाचा कारखाना होता. तर मामा कमीजमध्ये होता आधी, किर्लोस्कर कमीज. त्यामुळे त्यांच्याबद्दल प्रचंड आदर SL किर्लोस्करांबद्दल, शंतनूराव किर्लोस्करांबद्दल. तर त्यांची गाडी आहे ना, तेव्हा RTOच्या समोरनं सकाळी 8:54 द्यायची. हा, असं घड्याळ लावायचं इतकं. मर्सिडीज होती पुण्यात, तेव्हा 4च मर्सिडीज होती. त्यापैकी त्यांची एक होती. ब्लू डायमंड हॉटेल त्यांचं होतं. म्हणजे सच प्रोफाउंड गाय. हा, आणि 83 का 84 साली त्यांच्या 6 कारखान्यांमध्ये संप चालले होते. 8,000 कामगार संपावर गेले होते. तेव्हा असं त्यांचा तो नियम कधी चुकला नाही. सांगतो तुला गंमत. तर ती 8:54 त्यांची गाडी द्यायची. तर मामासकट सगळे त्यांना सलाम करायचे, ते सुद्धा गाडीतनं त्यांना हाय करायचे, इतकं त्यांच्याबद्दल प्रेम होतं. पण सांगायचा उद्देश काय, आणि संध्याकाळी 7:02, तो काळ ट्रॅफिकचा नव्हता, हे पण लक्षात ठेवायला पाहिजे. ट्रॅफिक नसायचं, त्यामुळे संध्याकाळी 7:03 तिकडे पास व्हायची रिटर्नला, पलीकडनं जायची. तेव्हा बघायचं नाही. पण त्यांचं एकदा योगायोगाने एके ठिकाणी भाषण ऐकायचा मला संधी मिळाली, अगदी प्रायव्हेटमध्ये त्यांचं. तर तेव्हा जे संप चालू होते तेव्हाची गोष्ट ही. तर तेव्हा त्यांनी सांगितलं काय, की सकाळी जाताना मी हा ड्रॉवर उघडतो. हा, घरचं सांगितलं त्यांनी, घरचा, आणि घरच्या किल्ले त्या ड्रॉवरमध्ये टाकतो, ड्रॉवर ढकलून देतो. संध्याकाळी ऑफिसमधून निघतो 6:30 पावणे 7ला, तिकडचा ड्रॉवर उघडतो, ऑफिसच्या किल्ल्यात त्यात, आणि घरी येतो. सो इतका त्यांनी प्रोफेशन आहे, म्हणजे घरच्या गोष्टी घरात, ऑफिस मधल्या ऑफिस. म्हणून 8,000 कामगार संपावर असताना सुद्धा त्यांची मानसिक शांतता. सो दिस इज बिझनेस असं मला म्हणायचं. मग हा जर बिझनेस असेल ना, तर तो आपोआप राहतो. म्हणजे त्यामुळे आता त्यांचे जे 30,000 कोटीचा व्यवसाय रे तो सगळा, नेट ॲसेट व्हॅल्यू आत्ताची. तर ते जर विचार केला, दॅट इज रिअली त्यांच्या बाबतीत तो प्रश्नच येत नाही त्यांना
की काय करायचं. हे धंदे घेतात आणि धंदे विकतात ना, असं करतात ना हे लोक. तो त्यांच्याकडे हे जमलेलंच आहे. त्यांच्या प्रश्नच नाही त्यांना काय. राहुल बजाजचा प्रश्नच नाहीये पोरगा धंदा करेल का नाही हा. तो धंदाच त्यांनी कुठे नोकरी केली तरी 1 वर्ष राजीव बजाज नोकरी केली होती टेल्कोमध्ये, पण शेवटी तो आला तिकडे बजाजमध्ये त्यांनी तेच चालवलेलं आहे. तो त्यांचा जो धर्म जमलेला आहे रे, ते त्या पाण्यातच पोहतात ते, असं सांगतो. तर त्यामुळे तिकडे प्रश्नच येत नाही पुढे अनुवंशिकता राहणार आहे का नाही. त्यांची तरी नाही राहिली अनुवंशिकता टाटांसारखं, तरी दे मॅरी टू सम बिझनेस ओनली. सो तो त्यांचा पिंड जमले. जसं आपल्या घरामध्ये आपण म्हणतो मुलाला कुठल्या शाळेत घालूया, कुठल्या गायनाच्या क्लासला, ते म्हणतात कुठल्या बिझनेस स्कूलला जाईल, कुठे लग्न लावूया. तर ते चांगलं वाईट आहे, दोन्ही त्याला पैलू आहेत त्याला. ते चांगलं काय वाईट आपण नाही ठरवू शकत. पण मला असं मोकळेपणे वाटतं की धंद्याशी लग्न करू नये, असं मला स्वतःला वाटतं मनापासून. त्यामुळे 24 संध्याकाळी रात्री 10ला आला तरी शेपटी हलवत गेला तिकडे, ते काय मला आदर्श उदाहरण वाटत नाही बाबा. आणि दिस पीपल डोंट डू इट, दे डू एव्हरीथिंग. आणि किर्लोस्करांच्या फॅमिलीतलं म्हणशील तर ते अजिबात, परवा तेव्हा आले होत्या, त्यांची सून आहे शमसुंदररावांची सून, ती आली होती आणि परवा बोलली होती सॅटर्डे क्लबला. ते म्हणले आम्ही संध्याकाळी 7 नंतर अजिबात घरी बिझनेस बोलत नाही. आपली गैरसमज आहे आपला, की ते धंदा करतं, रात्री बोलताना पण जेवताना पण धंदे बोलतात. ते म्हणले अजिबात नाही. चुकून समजा मुलगा फक्त भेटला त्याला म्हणे सगळं ठीक आहे ना, एवढंच विचारतो म्हणे, फॅक्टरीत सगळं ठीक आहे ना, दॅट्स इट. असं काही नाहीये ते की रात्री झोपताना उठसूट सारखे धंद्याबद्दल बोलत बसतात. इट इज नॉट लाईक दॅट. सो एनिवे, सो दिस इज अनदर यू टू इट. धंदा धंद्यासारखंच करावा, ते जमत जातं हळूहळू. आता करायचं काय माहिती, आमच्या घरात सुद्धा हळूहळू एखादा सेटअप झाला बिझनेस तर 4थ्या 5व्या पुढच्या दिसेल सुद्धा बिझनेस, काय माहिती, माहित नाही काय. एनिवे, ऑलराईट. चलतंय. तुम्हाला काय बोलायचंय अँथनी सर? नाही, मला वाटतं सर तुम्ही खूप महत्वाची गोष्ट सांगितली की बिझनेस माइंडसेट अंडरस्टँड करणं आणि ते घरात असणं, त्याचा अर्थ उठल्या बसल्या बोलत नाही असं होत काहीच नाही. नाही आणि होत. ते मुलांकडे पास ऑन करणं तो माइंडसेट, बरोबर. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मला वाटतं की पुढच्या पिढीकडे व्यवसाय जात असताना किंवा कोण कुठे, एकतर ते माइंडसेट देणं गरजेचं आहे. त्याच्या जोडीला एक ओपन कम्युनिकेशन ना, म्हणजे फॅमिली अगोदरची पिढी आणि नंतरची पिढी त्यांच्यामध्ये एक ओपन कम्युनिकेशन की काय चाललंय, कसं चाललं आहे, आणि मार्गदर्शन करण्याची, एकमेकाला समजून सांभाळून घेण्याची Absolutely. तयारी असली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाच्या अजून 2 गोष्टी मी सांगेन की रोल क्लॅरिटी ना, म्हणजे आपली पुढची पिढी जर आपल्या व्यवसायात जॉईन करत असतील तर त्यांना आपण काय अपेक्षा आहेत, त्यांनी काय करायला हवं, त्यांना किती स्वातंत्र्य दिलं जाईल, या गोष्टी मला वाटतं ओपन कम्युनिकेशन असेल म्हणजे तर त्या खूप चांगलं होतील. ती रोल क्लॅरिटी असणं खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्या जोडीला अजून एक गोष्ट जी मी सांगेन की अकाउंटेबिलिटी मेकॅनिझम ना, म्हणजे आपण जे काही करतोय त्याचं आता जसं सर बोलता गेले की काय अच्छा ठीक आहे, अगदीच वाईट परिस्थिती नाहीये, राईट? पण मग कधी कोणी कुठे केव्हा स्टेप इन करावं आणि कोणाला किती जबाबदार धरावं, याचं जर आखणी विभागणी केलेली असेल तर मला वाटतं पुढच्या पिढीचा व्यवसायात येणं किंवा पुढच्या पिढीमध्ये व्यवसाय जाणं ते आहे ते आपसुकच वाढेल. तो माइंडसेट, ते वातावरण, तो संवाद, रिस्पॉन्सिबिलिटी, अकाउंटेबिलिटी मेकॅनिझम आणि रोल क्लॅरिटी, मला वाटतं या काही 4-5 गोष्टी आहेत. अजूनही बऱ्याचशा गोष्टी असू शकतील. पण जाणं खूप महत्वाचं आहे. दॅट इज व्हॉट आय वुड फील. म्हणजे या गोष्टी थ्रू आपण पुढच्या पिढीकडे घेऊन जाऊ शकतो व्यवसाय. बोलता येतं बरंच एक हो. त्याला मध्ये एवढं आपण नक्कीच बोलू शकतो. पारखी हा, सर, एक- काय बोलायचं अजून? निशांत तू बोल. हा, कन्क्लुडिंग स्टेटमेंट एवढंच आहे की तुम्ही जो व्यवसाय करताय तो नाही, व्यवसायात येऊ दे त्यांना, त्यांचे बरोबर. गोल सेटिंग, रोल प्ले, तुमचे अनुभव तुम्ही ट्रान्सफर करा, त्यांना राईट टाइम मध्ये डिसिजन घेऊ द्या, त्यांना उलट फेल होऊ द्या. हे ते तर व्यवसायात येऊ द्या, तुमचाच करायला पाहिजे, बिकम्स लिटरली इमटेरियल. सो दॅट कुड बी अ कन्क्लुडिंग स्टेटमेंट ऑफ ऑल दिस डिस्कशन. बरोबर. चालतंय. चलो. बरं वाटलं ओके. पण सर तुम्ही. येस. तुम्हाला संध्याकाळी जमतं का 8 वाजता असं धरूया का आपण? हा, येस येस थोडी नक्की. थांबतो आणि थोडंसं बोलूया आपण 2 मिनिटं. चालेल.